हॅलो माय स्वीट अँड मेलोडियस फ्रेंड्स आउट देअर. मी मानसी सर्वांचं स्वागत करते. आज आपण इंग्लिशच्या सेशनमध्ये द सॉन्ग ऑफ सॉंग्स हा चॅप्टरचा कन्क्लुडिंग पार्ट बघूया. द सॉन्ग ऑफ सॉंग्स म्हणजे गाण्यातलं गाणं, म्हणजे जे अगदी सुपर जे असतं सॉन्ग, अशा प्रकारचं सगळ्यात सुंदर सॉन्ग जे असतं ते. तर आपण मागच्या सेशनमध्ये स्टोरी संपून झालेली आहे आपली वाचून, आणि स्टोरी खूप सुंदर होती, नक्कीच तुम्हाला आवडली असेल. याच्यामध्ये कशा प्रकारे तानसेन जो आहे तो गाणं म्हणतो, अकबर त्याची तारीफ करतो आणि त्यानंतर तानसेन म्हणतो की त्याच्यापेक्षाही कोणी आहे जे खूप चांगलं गाणं म्हणतं. आणि मग त्यांचं गाणं ऐकायला, म्हणजे त्याचे गुरुचं ऐकायला गाणं संत हरिदास जे की असतात, दोघे जण अकबर आणि तानसेन स्वतः जातात त्याच्या कुटियामध्ये. आणि कशा प्रकारे तिथे तानसेन चुका करतात गाण्यामध्ये आणि मग जे आहे हरिदासला गाणं म्हणायला बाध्य करतात. आणि हरिदासचं गाणं ऐकून जे आहे अकबरला मग खरंच वाटतं की हो, हे गाणं असं जे आहे असं कोणीच नाही म्हणू शकत. तर स्टोरी वाचून झालेली आहे. काही आपले पार्ट्स जे बाकी आहेत आज आपण ते पाहूया आणि त्याला पूर्ण करूया. सो आज आपण इंग्लिश वर्कशॉपचे काही एक्सरसाइज जे बाकी आहेत ते बघूया आणि याच्याच बरोबर लँग्वेज स्टडीचाही एक महत्वपूर्ण पार्ट आहे जो आज आपण करूया. तर चला बघू आपण. हे पाहे फ्रेम युअर सेंटेन्सेस आपण करून चुकलो आहोत आणि वर्ड्स रिलेटेड विथ म्युझिक हे सुद्धा झालेलं आहे. हू सेड टू हुम हे पण आपण केलं आहे. आता ह्याच्यानंतर बघा, मॅच द सेंटेन्सेस विथ देअर टाइप्स हे आपण केलेलं आहे आज एकदा, आणि आपण याला जे आहे रिमाइंड करू गो. सेंटेन्स आहे व्हॉट हॅज हॅपन टू यू. हा सेंटेन्स कोणत्या प्रकाराचा आहे तर बघा, एक्सक्लेमेटरी नाही, इंट्रोगेटिव्ह. तर क्वेश्चन आहे चुकी, म्हणून हा एक इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. सो इथे वनच्या पुढे तुम्ही काय लिहाले, बी. नेक्स्ट आहे आय एम लॉंग पास्ट फॉर द एज. आय एम लॉंग पास्ट द एज फॉर सिंगिंग. तर ह्याचं काय होईल, एक्सक्लेमेटरी नाहीये, इंट्रोगेटिव्ह होऊन चुकलंय. स्टेटमेंट असर्टिव्ह, तर हा एक असर्टिव्ह स्टेटमेंट आहे. सो इथे तुम्ही काय लिहाले, सी. टूच्या पुढे सी. नेक्स्ट आहे वंडरफुल. सो हिअर इज अन एक्सक्लेमेशन मार्क, तर म्हणून हा एक एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. तर इथे तुम्ही 3च्या पुढे ए लिहाले. अशाच प्रकारे नो नॉट इवन देन हा जो सेंटेन्स आहे, आता तुम्ही इथे जे आहे हे होऊ शकता की इथे तर एक्सक्लेमेटरी आहे सेंटेन्सचा, तर एक्सक्लेमेटरी तर आहे, पण हा एक होऊन चुकलाय, तर म्हणून इथे आपण नेगेटिव्ह, चूंकि इथे नो नॉट हे सगळे शब्द लिहिले, तर म्हणून हा नेगेटिव्ह सेंटेन्स होईल. तर म्हणून 4च्या पुढे ई लिहाले. आणि लास्ट उरलं टेक मी टू हिम. दिस इज अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. तुम्हाला सांगितलंच होतं मी आधी पण की कमांड्स असतात आणि अशा प्रकारचे काही रिक्वेस्ट असतात, तर ते जे आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स येतात. तर हे टेक मी टू हिम आहे कमांड आहे. सो दिस इज अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. तर 5च्या पुढे लिहाले डी. अशा प्रकारे ही एक्सरसाइज झालेली आहे. आता बघा, हा एक एक्सरसाइज आहे. राईट टी फॉर ट्रू, एनटी फॉर नॉट ट्रू, अँड सीएनएस फॉर कॅन नॉट सी. आपल्याला नॉर्मली काय येतात, ट्रू और फॉल्स येतात की भाई सेंटेन्स या तर ट्रू आहे किंवा फॉल्स आहे, सही आहे किंवा गलत आहे. पण इथे एक तिसरं पण एक ऑप्शन दिला आहे यांनी, कॅन नॉट से, म्हणजे म्हणू नाही शकत. कॅन नॉट से म्हणजे की सांगता नाही येत आपल्याला. सेंटेन्स बघूया आपण. एम्परर अकबर ग्रेटली एडमायर्ड तानसेन्स म्युझिक, बट नाव ही वॉज बोर्ड विथ इट. म्हणजे की एम्परर अकबरनी जो राजा अकबर होता त्याला तानसेनचं म्युझिक फार जास्त आवडत होतं, त्याला त्याचं कौतुक होतं, पण आता जे आहे तो त्याच्याशी बोर होऊन गेला होता. तर दिस सेंटेन्स इज नॉट ट्रू. तर इथे काय लिहाले, एन टी, कारण की हे खरं नाहीये. त्यांना अजूनही आवडत होतं त्याचं म्युझिक. अकबर वॉज एरोगेंट अँड एक्सपेक्टेड ऑल हिज सब्जेक्ट्स टू ओबे हिज कमांड्स. तर काय याचा अर्थ आहे की अकबर जो आहे तो खूप एरोगेंट होता, फार त्याला अभिमान होता आणि तो चाहत होता की त्याचे जितके सब्जेक्ट म्हणजे की प्रजाजन आहे ते सगळे त्याची कमांड ऐके, तो जे म्हणतो ते पूर्ण करे. तर ही गोष्ट पण चुकीची आहे. तर इथे पण एन टी नॉट ट्रू हे येईल. फर्स्ट अँड सेकंड सेंटेन्स दोन्हीमध्ये एन टी नॉट ट्रू येईल. थर्ड सेंटेन्स बघा, गुरुजी रिकॉग्नाइज द किंग. आता या गोष्टीचं आपल्याला बिलकुल पण कल्पना नाहीये की त्यांनी ऍक्च्युली बादशाह अकबरला ओळखून घेतलं होतं की नाही. आपण ट्रू पण नाही म्हणू शकत आणि नॉट ट्रू पण नाही म्हणू शकत. तर इथे काय होईल, कॅन नॉट से, हे आपण सांगू नाही शकत. तर इथे येईल सी एन एस थर्ड सेंटेन्स मध्ये. नेक्स्ट आहे, इन स्पाइट ऑफ बीइंग अ ग्रेट सिंगर तानसेन कंटिन्यूड टू मेक डेलिबरेट मिस्टेक्स. तर एक मोठा सिंगर असल्याच्या बावजूद पण तानसेन जे आहे ते जाणून बुजून मिस्टेक्स करत होते. तर ही गोष्ट करेक्ट आहे,
सो दिस इज ट्रू. तर इथे टी लिहाले. अशाच प्रकारे एनी एफर्ट डेडिकेटेड टू गॉड टर्न्स टू बी द बेस्ट. म्हणजे की कोणताही जो एफर्ट आहे, आपला प्रयत्न जो आपण देवाप्रती करतो, तो जो आहे तो सर्वोत्तम असतो. सो दिस सेंटेन्स इज ऑल्सो ट्रू. तर हे पण ट्रू होईल, इथे टी लिहाले. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की फर्स्ट सेकंड नॉट ट्रू, थर्ड जो आहे तो कॅन नॉट से, आणि फोर्थ आणि फिफ्थ आहेत ते ट्रू आहेत सेंटेन्सेस. आता नेक्स्ट बघा, स्टडी द अंडरलाइंड ग्रुप्स ऑफ वर्ड्स. इथे काही सेंटेन्सेस आहेत, आपण वाचू आणि जे अंडरलाइंड वर्ड्स आहेत तेही पाहूया आपण. ही वोर अ शर्ट मेड ऑफ कॉटन. तर इथे काय आहे, मेड ऑफ कॉटन, म्हणजे की त्यांनी एक शर्ट घातली जी की कॉटनची, सुती होती. ही वोर अ शर्ट विच वॉज मेड ऑफ कॉटन. तो शब्द सेंटेन्स तोच आहे, बस म्हणायचा तरीका दुसरा आहे. त्यांनी शर्ट घातली जी की कॉटननी बनलेली होती. विच हा शब्द लागून गेलाय. आर यू शुअर ऑफ युअर इनोसेन्स. म्हणजे की तू आपल्या इनोसेन्सचं, इनोसेन्स म्हणजे काय असतं, आपण जे काही जे खूप सरळ असतं त्याला म्हणतो. आर यू शुअर दॅट यू आर इनोसेंट. परत तेच आहे की दोन्ही एकच गोष्ट म्हणतात, ते म्हणायचा जो आहे तरीका तो वेगळा आहे. दिस इज द एक्झॅक्ट रिझन फॉर हिज फेलियर. हा तो रिझन आहे, हा तो कारण आहे त्याच्या फेल्युअरचा, त्याचा जो आहे ज्याच्या कारण तो पास नाही होऊ पावला. दिस इज एक्झॅक्टली वाय ही हॅज फेल्ड. तर जे आहे तेच आहे. आता नेक्स्ट बघा, आफ्टर फिनिशिंग हिज वर्क ही वेंट होम. म्हणजे आपलं काम पूर्ण करून तो घरी गेला. ही फिनिश्ड हिज वर्क अँड ही वेंट होम. आता बघा, you will notice that all underlined groups of words in sentences marked A. जे A आपण सेंटेन्स वाचले त्याच्यामध्ये जितकेही अंडरलाईन सेंटेन्सेस होते, मेड ऑफ कॉटन, ऑफ युअर इनोसेन्स, फॉर हिज फेलियर, आफ्टर फिनिशिंग हिज वर्क, हे सगळे शब्द, हे सगळे जितकेही आहेत, मिअरली रिफर टू अ कॉन्सेप्ट और एक्सप्रेशन. तर हा एक एक्सप्रेशन दाखवतो, एक भाव दाखवतोय नुसता. दे डू नॉट कंटेन अ सब्जेक्ट और अ मेन और प्रिन्सिपल वर्ब. इथे न तर कोणता सब्जेक्ट दिसतोय आपल्याला, न कोणता वर्ब, एक क्रिया शब्द आहे का कोणता बा, फॉर हिज फेलियर, आफ्टर फिनिशिंग हिज वर्क. तर हे जितके पण ए मध्ये सेंटेन्स आहे ना, त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे ना, त्याच्यामध्ये कोणता प्रिन्सिपल वर्ब आहे. सच ॲज अ ग्रुप ऑफ वर्ड्स और युनिट ऑफ अ सेंटेन्स इज कॉल्ड अ फ्रेज. तर अशा प्रकारचे जे असतात सेंटेन्स किंवा युनिट्स असतात जे सेंटेन्सचे, त्यांना फ्रेज म्हणतात. ठीक आहे ना. आपण हिंदीत आपण वाक्यांश म्हणू शकतो ज्याला. Each of the underlined group of words in sentences marked B. आता जर आपण बी मध्ये पाहू, he wore a shirt which was made of cotton, that you are innocent, this is exactly why he has failed, he finished his work, went home. तर हे आपण आता वाचले. कन्वे अ थॉट. तर हे एक थॉट म्हणजे की एक विचार सांगतात पूर्ण. कॉन्सेप्ट अँड हॅव अ सब्जेक्ट अँड अ प्रिन्सिपल और मेन वर्ब. सब्जेक्ट पण आहे याच्यामध्ये आणि प्रिन्सिपल आणि मेन वर्ब पण आहे. जितकेही अंडरलाईन वर्ड आहे त्यांची गोष्ट चालली आहे. ठीक आहे ना. जसं आपण जर ह्याला घेतलं तर ह्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे ही, आणि प्रिन्सिपल किंवा मेन वर्ब कोणचं आहे, फिनिश्ड आहे. ही वेंट होम, ह्याच्यामध्ये ही सब्जेक्ट आहे, वेंट जे आहे ते काय आहे, वर्ब आहे. तर अशा प्रकारच्या शब्दांना काय म्हणतात, दिस युनिट पार्ट ऑफ अ सेंटेन्स इज कॉल्ड अ क्लॉज. तर अशा ह्याच्याला क्लॉज म्हणतात. आणि तुम्हाला सोपं करायला सांगते की क्लॉज मध्ये जे आहे, जसं जर तुम्ही हे बी सेंटेन्सेस मध्ये पाहिलं तर विच, दॅट असे सगळे शब्द असतात, म्हणजे की जे जोडतात, दोन वेगवेगळ्या सेंटेन्सेसला जोडतात. विच, दॅट है ना. इथे पहा वाय लिहिलंय. तर असे सगळे ह्यांना क्लॉज म्हणतात. आणि हे जे ए मध्ये आपण पाहिले हे फ्रेजेस आहे. ह्याच्यामध्ये फ्रेज मध्ये ना आपल्याजवळ सब्जेक्ट आहे ना आपल्याजवळ वर्ब आहे, हे लक्षात ठेवायचं. आता बघा पुढे, से वेदर द अंडरलाईन आर फ्रेजेस और क्लॉजेस. इथे काही अंडरलाईन आहेत सेंटेन्सेस, त्याला आपण पाहून सांगायचं की फ्रेज आहे किंवा क्लॉज आहे. तर ऑन द कार्पेट, ऑन द कार्पेट मध्ये ना सब्जेक्ट आहे ना वर्ब आहे. तर हे काय झालं, हे झालं एक फ्रेज. ठीक आहे ना. मग नेक्स्ट बघा, देअर इज समवन. हिअर ऑल्सो देअर इज नो सब्जेक्ट नो वर्ब. तुम्हाला सब्जेक्ट आणि वर्ब हे लक्षात ठेवा की नाही आहे तर ते फ्रेज आहे. सो इथेही नाही आहे, हे दिस इज ऑल्सो फ्रेज. ही लिव्ड द लाईफ ऑफ अ हर्मिट. ठीक आहे. तर ही लिव्ड, तर ह्याच्यामध्ये काय झालं, ही आहे सब्जेक्ट आणि लिव्ड काय आहे, फ्रेज. हा आपला लिव्ड आपला वर्ब आहे, तर हा काय झाला, क्लॉज झाला. मग आहे द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन. तर हे आपला फ्रेज आहे. फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल,
दिस इज ऑल्सो फ्रेज. अँड द एम्परर सडनली ब्रोक द सायलेन्स. तर हे सुद्धा फ्रेज आहे. ऑल दीज आर फ्रेजेस. आता आपण आज आपण आपल्या याचे साईड क्वेश्चन्स पण बघूया. सो नाव टुडे वी विल सी द साईड क्वेश्चन्स ऑल्सो. हु इज द म्युझिशियन? पहिला जो प्रश्न होता, हु इज द म्युझिशियन? जो म्युझिशियन होता कहाणीच्या सुरुवातीला तो कोण होता? तानसेन इज द म्युझिशियन. हाऊ डज एम्परर अकबर प्रेज तानसेन? एम्परर अकबर जे आहे, राजा अकबर, तानसेनची कशी प्रकारे तारीफ करतात? Emperor Akbar looked up and said it was indeed wonderful and superb. He further said that he had the wonderful voice in the world. Thus he praises Tansen. तानसेनची तारीफ करताना म्हणतात की त्यांची आवाज खूप सुंदर आहे, वंडरफुल आहे, सुपर्ब आहे आणि अशी जगात आणि कुणाचीच आवाज नाहीये हे म्हणून ते त्याची तारीफ करतात, प्रशंसा करतात. नेक्स्ट आहे, हु वॉज द म्युझिशियन दॅट तानसेन वॉज टॉकिंग अबाउट? तानसेन कोणत्या संगीतकार बद्दल गोष्टी करत होते? सो तानसेन वॉज टॉकिंग अबाउट हिज गुरु संत हरिदास. तानसेन आपल्या गुरु संत हरिदासच्या बद्दल गोष्टी करत होते. हाऊ वॉज अकबर डिफरंट फ्रॉम अदर रूलर्स ऑफ दॅट टाइम? अकबर जो आहे तो त्यावेळेच्या समकालीन आणि जितकेही रूलर्स होते, राजा होते, सगळ्यांशी वेगळा कसा होता? अकबर इन स्पाइट ऑफ बीइंग अ किंग वॉज रेडी टू गो टू संत हरिदास. अकबर जो आहे तो एक राजा असूनही, बादशाह असूनही तो संत हरिदासच्या जवळ जायला, म्हणजे स्वतः त्याच्या जवळ जायला तयार होता. दिस शोज द ह्युमॅनिटी अँड हंबलनेस ऑफ अकबर. ह्याच्यानी त्याची मानवता आणि तो किती नम्र होता हे दिसतं. अकबर किती नम्र होता. दस ही वॉज डिफरंट दॅन अदर रूलर्स इन हिज ॲटिट्यूड. तर अशा प्रकारे तो बाकीचे जितकेही रूलर्स होते, राजा होते, त्यांच्याशी ॲटिट्यूड मध्ये तो वेगळा होता. वाय डिड तानसेन मेक डेलिबरेट मिस्टेक? तानसेन जो आहे तो जाणता बुजता चुका का करत होता? तानसेन मेड डेलिबरेट मिस्टेक बिकॉज व्हेन दे रीच्ड हिम हिज गुरु वॉज नॉट रेडी टू सिंग. तर तो जाणता बुजता चुका करत होत्या कारण की त्याचा गुरु जेव्हा ते लोक तिथे पोहोचले तर त्याचा गुरु म्हणजे संत हरिदास जे आहेत ते गाण्याकरता तयार नव्हते. तानसेन ट्राईड टू सिंग अँड मेड मिस्टेक सो दॅट दे कुड हिअर हिज गुरु सिंगिंग. तर तानसेननी गाणं म्हटलं, गाणं म्हणायचा प्रयत्न केला आणि जाणता बुजता चुका केल्या ताकी जे आहे त्याचे गुरु गाणं म्हणू शकेल, गाणं म्हणायची सुरुवात करेल. व्हॉट इज द म्युझिक दॅट स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट कम्पेअर्ड टू? तर जे त्यांचं संगीत होतं संत हरिदासचं म्हटलेलं ते पूर्ण जंगलात पसरलं होतं. तर त्याचं कंपॅरिझन, त्याची तुलना कशाशी केली गेली आहे? द म्युझिक दॅट स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट इज कम्पेअर्ड टू द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन और द फ्रेग्रन्स ऑफ जॅस्मिन. ह्याची जी आहे तुलना त्यांच्या संगीताची अशी केली गेली आहे जसं की सूर्याची पहिली किरण असते ती चारीकडे पसरते, किंवा जास्मिन जे फुल असतं त्याचा जी सुगंध असते तो चारीकडे पसरतो. तर तशा प्रकारेच त्यांचा जो म्युझिक होता, आवाज होती त्यांची, ती पूर्ण जंगलामध्ये पसरली होती. व्हॉट रिझन डिड तानसेन गिव्ह फॉर हिज गुरुजीज आउटस्टँडिंग म्युझिक? तानसेननी काय कारण दिलं की त्यांचं गुरुजी जे आहे इतकं सुंदर गाणं म्हणतात, त्याचं कारण काय? According to Tansen, his Guruji's music and voice was outstanding because he sang for one who was master of even kings, that is God. So his music sprung from the depth of his soul, free and unasked for. तर त्यांनी अशा प्रकारची गोष्ट म्हटली होती की ते स्वतः करता गाणं म्हणतात, ते आपले देवा करता गाणं म्हणतात, ते कोणत्या बादशाह करता, राजा करता गाणं नाही म्हणत. ते फ्री होते गाणं म्हणायला, ते जेव्हाचे आहे तेव्हा फ्रीली म्हणत होते गाणं, आणि सगळ्या त्यांचं अंतरात्माची आवाज होती म्हणून ती आवाज त्यांची इतकी डिवाइन होती. अशा प्रकारे बिना कुणाच्या म्हटलेलं आणि आपल्या प्रकारे फ्रीली ते म्हणत होते गाणं, देवा करता म्हणत होते म्हणून त्यांची आवाज इतकी सुंदर होती, इतकं छान गाणं ते म्हणत होते. सो आज आपला या चॅप्टरचा कन्क्लुडिंग पार्ट सुद्धा झालेला आहे. जिथे एक्सरसाइज वगैरे आहे ते तुम्ही परत वाचा नीट प्रकारे समजून. जेव्हा तुम्ही कराले कोणताही प्रश्न, तर तुम्ही कोणताही प्रश्न कशाही प्रकारचा ये तो तुम्ही करू शकताय. चॅप्टरला जेव्हाही मी सांगते, रीड करते, समजावते, तर मी नीट प्रकारे त्याला समजा एक एक गोष्ट त्याची, म्हणजे काय की जेव्हा एक्झाम्स मध्ये त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स येतात तर तुम्ही करू शकताय त्याला. सो आवर क्लास एंड्स हियर. वी विल मीट इन द नेक्स्ट क्लास. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक यू.